अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. षटकार मात्र अनिलच्या बॅट मधून एक टिकला जातोय झेल आणि संपवला जातो इथं फलंदाजाचा खेळ. गाइज आम्ही आता आलोय डायरेक्ट सरपंच चषक 2025 क्रिकेटची मॅच बघायला. आणि आता आमच्या गावचीच टीम आहे खेळायला लागलेली आहे. आणि असं सरने बघू शकताय इथं रितेश विश्वंभर आणि आर्यन आलेले आहेत. आणि असं सरने आमच्या आता इथं ग्रँड एंट्री होणार आहे. चला बघू शकताय गाड्या इथं सावलीला लावलेले आहेत. पण आमची पण आता एंट्री झालेली आहे इथं. आपल्या गावातली काय काय पोरं बसलेले आहेत. बघू शकता एवढी चिल्लर गँग बसलेले आहेत. लोक बक्कळ आलेले आहेत. मान्य दिलीप जाधव सरपंच याच्या वाढदिवसानिमित्त पर्व दुसरं आज मळणगाव नगरीमध्ये मळणगाव क्रिकेट क्लब असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटतीये. या स्पर्धेतील तिसरा दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना. अमर थोडस धावत जावा. 37 हो इथं बसा तुम्ही. हो देवा इथं बसा तुम्ही. फिरकी आणि बोटांची जादू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटेल. कमलापूर संघाचे उद्गार. मळणगाव संघाने मात्र अभिजित वरती विश्वास दाखवला या 12 चेंडूसाठी. त्याच्या नावावरती हॅट्रिक आहे आणि सांघिक 4थी विकेट. बोटाची जादू दाखवणारा गोलंदाज अभिजित प्लेअर ऑफ द मॅच मॅन फ्रॉम मळणगाव. तर गाइस असे सर ने प्लेअर ऑफ द मॅच देत आहेत. मागे बघू शकताय फोटो काढ जरा. व्हिडिओ आहे व्हिडिओ. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो जेव्हा आहे. तर गाइस बघू शकताय आपल्या गावातला पण क्रिकेटर चालला आहे खेळायला. जाऊ दे गणेश आणि हर्षद हीच गेली जोडी 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी. चला पटकन मळणगाव. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडूवरती सिंगल. धावसंख्या पोहोचली. A few moments later. तर काय आता आमची मॅच लास्टला आलेली आहे. तर ते सांगतो मॅच स्कोर 9 बॉलची स्कोर पाहिजे भावांनो. आपल्याला आपण जिंकतोय. आता बघू शकता मॅच पुढे चालू आहे. सगळेजण असे बसलेले आहेत. मागे पण कोण कोण बसले आहेत. अजून काही क्षणाची वाट. 3 बॉल झाले. धाव नाहीये मित्रांनो. सुशांत शिंदे. हो बॅट की कडा लागली आहे. विकेटची संधी होती. अजून काही क्षणाची वाट बघावी लागेल मळणगाव. हा बॉल मी म्हटलं होतं हर्षदच्या बॅट मधून येईल का षटकार आणि षटकार ठोकलाय. एवढा चल. हा पुकार गेलेला मात्र हर्षदने अगदी ऐकला. गाइस फक्त 1 रनाची बाकी आहे. आणि जर एक लास्ट रन राहिलेला आहे बघू शकता. पुढं सरळ सीमारेषा पार डीप पॉइंट मिडल केजच्या दिशेने फक्त 1 लास्ट रन राहिलेले आहे. षटकार ठोकलाय. इथं मात्र विजय प्राप्त केलाय. गव्हाण संघाला पराभव पत्करावा लागलाय. आणि आजच्या सेमी फायनल साठी पात्र होतोय मळणगाव संघ. जबरदस्त मॅच. काटेकी टक्कर. 36 धावासाठी इथं घुटणे टेकायला लावलेत गव्हाण संघाला. हाडलक गाडलक. जबरदस्त मॅच.
तर गायस मळंगावची टीम आता फायनलला पोचलेली आहे. टीम गव्हाण वर्सेस मळंगाव होते. तर त्यामध्ये मळंगावचे टीम विजेते झालेले आहे. गाडी कुठं लावली आपण?